नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचे स्वागत करतो आपल्या टुरिस्ट डेस्टिनेशन या चॅनलवर। आज आपण बोरिवली पश्चिम येथे गोराई खाडीत वसलेल्या पगोडाबद्दल जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात असणाऱ्या या भव्य अशा पगोडा बनवायला एकूण 8 वर्ष लागले आणि याचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याद्वारे 8 फेब्रुवारी 2009ला झाले। पगोडा या विपासन केंद्रामध्ये शांती तुम्हाला भेटू शकते, हे तुम्ही तिथे जाऊनच अनुभवू शकता। विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध यांचे विचार आणि ज्ञान त्याचा प्रसार या विपासन केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात करीत आहे। पगोडाच्या टाईमबद्दल जर बोलायला गेलो तर आज सकाळी 9 ते संध्याकाळ 7 पर्यंत चालू असतो। प्रवेश इथे पूर्णपणे फ्री कॉस्ट आहे। पगोडा या विपासन केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी भाईंदरवरून एकूण 19 किलोमीटरचे रोड मार्गे अंतर आहे। येथे 10 दिवसाचा फ्री मेडिटेशन कोर्स पण तुम्ही करू शकता। याचा टाईम सकाळी 4 ते रात्री 9:30 आहे। त्यास दुपारचे जेवण आणि चहापाण्याची व्यवस्था देखील आहे। हा एवढा मोठा विपासन हॉल आहे की यात एकूण 8000 लोक मेडिटेशन करू शकतात। 294 फूट हा पगोडा देशात असलेल्या मोठ्या पगोडामधून एक आहे। 8000 क्षमता असलेल्या या मेडिटेशन हॉलमध्ये एकही पिलरचा वापर केलेला नाही आहे। या 86 फूटवरती असलेल्या विपासन चक्रामध्ये तथागत गौतम बुद्धांचे अवशेष ठेवलेले आहेत। तथागत गौतम बुद्ध यांचे विचार व ज्ञान हे भारतभूमीतून नष्ट करण्यासाठी शेकडो वर्षापूर्वी खूप प्रयत्न केले होते, पण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि ही गूंज करून भारतभूमी गौतम बुद्ध यांचे विचार व ज्ञान हे भारतभूमीत पुन्हा एकदा आणून ठेवले। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। आणि अशीच नवीन जर माहिती तुम्हाला मिळवायची असेल व निसर्गरम्य असे ठिकाण बघायचे असेल तर टुरिस्ट डेस्टिनेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटू आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये। बाय बाय।